तर लोहा नगरपालिकेसाठी भाजपाकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी देण्यात आली आहे। यावर मंत्री अतुल सावेंनी खुलासा केला, पाहूयात। ते शेवटी निवडून कोण येतो हे गणित धरलं जाते। एका परिवारातले किंवा आता एकाचं आडनाव पवार असेल, पवार नावाचे आम्ही 6 उमेदवार देते, एकाच परिवारात होत नाही। ते शेवटी त्या इलेक्ट्रल मेरिटमध्ये त्यांची नाव आहेत, आमच्या सर्वेमध्ये त्यांची नाव असल्यामुळे आम्ही त्यांना उमेदवारी दिली। तर मुंबईच्या परळमध्ये मनसेकडून कोकण महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मनसेच्या कोकण महोत्सवाला अरविंद सावंत उपस्थित होते। मनसे बुलाए मैं दिल से आया अशी प्रतिक्रिया अरविंद सावंतांनी दिली आहे। तर महाराष्ट्र हितासाठी मनसे शिवसेना एकत्र आल्याचंही अरविंद सावंतांनी म्हटलेलं आहे। महाराष्ट्राच्या हितासाठी आज मनसे शिवसेना सगळी एकत्र आलेली आहेत, मराठी माणसं एकत्र आली आहेत। फक्त कोकण महोत्सव करण्यापेक्षा कृती दाखवलं पाहिजे। खरंच आम्ही एकत्र आलोय आणि मनापासून आलेलो आहोत, म्हणून त्यांचं निमंत्रण आलं। उन्होंने मनसे बुलाया मैं दिल से आया। तर शिंदेंच्या शिवसेनेचे शिवडीतील सहसमन्वयक किशोर कोळी यांचा राजीनामा पाहायला मिळतोय। शिंदेंच्या शिवसेनेला रामराम करत किशोर कोळींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे। तर वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात ट्विट केलेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते यशवंत जाधवांचे समर्थक किशोर कोळींनी काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवून पक्षात प्रवेश केलेला आहे। संवैधानिक मूल्यांवर चालणाऱ्या काँग्रेसचा मार्ग निवडल्याबद्दल मी त्यांच्यासह सहकार्यांचं पक्षात मनापासून स्वागत करते, असं वर्षा गायकवाड यांनी म्हटलंय। तर कल्याणमध्ये शहाड उड्डाण पुलाच्या नूतनीकरणावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेमध्ये श्रेयवाद रंगल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे आमदार कुमार ऐलानींच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार होतं, त्याआधीच आज शिंदेंच्या शिवसेनेकडून पुलाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पुलावरून वाहनं नेण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना अडवलं। बॅनरवर पाठपुरावा करणारे खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो नसल्यानं टीम उर्मी कलानी आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी आक्रमक झालेले होते। लोकांची गेले 6 महिने त्या पुलावरून वाहतूक होत असताना जी अडचण होती, जो त्रास होत होता, त्यावेळेला आमदार काय झोपले होते का? तर याकरता कोणीही त्या बाबतीमध्ये वाद न घालता हा पूल लोकांसाठी सुसज्ज असा कसा निर्माण होईल याकरता प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे। वांद्रे कुर्ला संकुलातील MCA क्लबमध्ये आज उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनी लग्नाला हजेरी लावत वधूवरांना आशीर्वाद दिला। ठाकरेंच्या शिवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर यांची कन्या पूर्वजाचा लग्न सोहळा आज पार पडला। या लग्नाला उद्धव ठाकरेंनी सपत्नीक उपस्थिती जाहीर लावली। तर अमित ठाकरेंनी नेरूळमधील शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं। त्याचं सर्व अपडेट जे आहे ते राज ठाकरेंच्या घरी TV9 मराठीवर पाहिल्याचं बघायला मिळालं। यावेळी अमित ठाकरेंच्या पत्नी मिताली ठाकरेंनी ठेवलेल्या स्टेटसची चर्चा रंगते। यात राज ठाकरेंचा नातू कियान आपल्या वडिलांचं भाषण ऐकताना दिसतो। तर साधूंसाठी जागा करण्याचं काम आम्ही करत आहोत, असं गिरीश महाजनांनी म्हटलंय। तपोवनातील वृक्षतोडीच्या प्रश्नावर मंत्री गिरीश महाजनांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। कुंभमेळ्यासाठी अजून 1.5 वर्ष, तोपर्यंत सगळी कामं होतील, असं देखील गिरीश महाजनांनी म्हटलं। मोठी त्यांची जागा करायची असेल सत्संगासाठी वगैरे, ती आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। मागच्या वेळेचा सुद्धा मॅप आपल्याकडे तयार आहे, त्याचप्रमाणे याही वेळेला आम्ही त्याप्रमाणे त्यांची व्यवस्था करणार आहोत। त्यांची कुठेही अव्यवस्था होणार नाही याची काळजी आम्ही त्या ठिकाणी घेऊ। तर गडचिरोलीच्या अबुजमाड जंगलामध्ये पोलीस स्टेशनची उभारणी केली आहे। जिल्ह्यातील माओवाद्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी पोलिसांनी या पोलीस ठाण्याची उभारणी केली आहे। अबुजमाड जंगलाची माओवाद्यांचं गड म्हणून ओळखलं जे आहे ते जातं हे संपूर्ण भाग हेलिकॉप्टरमधून याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मोहम्मद इरफान यांनी। गडचिरोली जिल्ह्यातील घनघाट अबुजमाड जंगलाच्या भागात पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आलेली आहे। अबुजमाड हा महाराष्ट्राचा शेवटचा टोक आहे आणि याच अबुजमाड जंगलात एक 40-42 वर्षापासून माओवादी वास्तव्य करीत आहेत। माओवाद्यांना महाराष्ट्रात प्रवेश मिळू नये यासाठी हा पोलीस स्टेशन उभारण्यात आलेला आहे। ही जी नदी दिसत आहे ही इंद्रावती नदी आहे। हा छत्तीसगड राज्य आहे दुसऱ्या बाजूला। अशा या घनघाट जंगलात पोलीस स्टेशनची उभारणी करण्यात आली आणि
गडचिरोली जिल्ह्यात माओवादीवर आळा घालण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहे. कॅमेरामॅन सोहेल पठाण सोबत PMD इरफान, TV9 गडचिरोली. पोलीस स्टेशन इथे निर्मिती करतो आहे, जेणेकरून या भागामध्ये जे एकदा पब्लिकशी संपर्क झाल्यानंतर त्यांना कुठल्या गोष्टीची सोयी सुविधाची कमतरता आहे, कुठल्या गोष्टी आणखी आपण वाढवू शकतो. एकदा या भागाचा विकास झाला की नक्षलवाद अंत व्हायला वेळ लागणार